यानंतर आता बीडच्या आष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येते। आष्टीमध्ये एका तरुणाची हत्या केल्याचा आरोप होतोय। मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे। आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातली ही धक्कादायक घटना आहे। या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे। तर आष्टीच्या घटनेचे फोटो संतोष देशमुख यांच्यासारखेच असल्याचं अंजली दमन यांनी म्हटलंय। आपण पाहतोय बीडवरून सध्या राजकारण तापलेलं असताना बीडच्या आष्टीमध्ये अशीच एक घटना घडली आहे। विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा जो एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं, त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा गेले 4 वर्ष। 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि घरच्यांना कळवण्यात आलं की त्याला तिथून घेऊन जा म्हणून। आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण। जसे संतोष देशमुखांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत आणि हे सगळं बघून काय बोलावं तेच काही कळत नाहीये। 3 महिन्यापूर्वी अख्खा महाराष्ट्र हलून निघाला असं संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका असंच युवकाला मारलं जातंय। इतक्या विचित्र क्रूर पद्धतीने त्याचे तर चित्र तीच आहेत, तशीच आहेत, संतोष देशमुखांसारखीच आहेत। रात्री 1:30 वाजता हे सगळं कळलंय। हलून निघालं होतं।